शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची, पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची प्रतीक्षा। हप्त्याच्या लाभासाठी फार्मर आयडी अनिवार्य। नेमका नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, पुढे बघूया। राज्यावर दुष्काळाचे सावट, मान्सून 20 जूनपर्यंत लांबणीवरती। राज्याला येत्या काळामध्ये एल निनोचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात। एल निनोमुळे यंदा पाऊस कमी पडण्याच्या शक्यतेने राज्य सरकारची झोप उडाली असतानाच यंदा मान्सूनचे आगमनही 20 जूनपर्यंत लांबणीवरती पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यामध्ये आला असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे। सोयाबीन पीक विम्याचे 1146 कोटी मंजूर। खरीप पीक विम्याची भरपाई 1300 कोटींवरती। अखेरकार खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन या पिकाचा पीक विमा जमा होत असल्यामुळे राज्यातील सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळाला। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना, फार्मर आयडीसाठी 20 मे पर्यंत अंतिम मुदत। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील फार्मर आयडी काढलेला नाही तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आयडी काढून घ्यावा, कारण की प्रत्येक शासकीय योजनांच्या लाभासाठी सरकारने फार्मर आयडी अनिवार्य केला असल्यामुळे फार्मर आयडी काढणे अत्यंत आवश्यक आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मे अखेरपर्यंत 400 कोटींचे थकीत अनुदान वाटप होण्याची शक्यता। ठिबक सिंचन यांत्रिकीकरण योजनांच्या लाभार्थ्यांना आता दिलासा मिळणार आहे। मे महिन्याच्या अखेरपर्यंत साधारणतः 400 कोटींचे थकीत असलेले अनुदान वाटप होण्याची शक्यता आहे। गॅस संकट आणखीन गंभीर होणार, मध्य पूर्वेतील परिस्थिती अधिकच बिघडली, भारताची चिंता वाढली। सध्या जर बघायला गेलं तर गॅसचे संकट आणखीन गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये आली। सोयाबीनच्या दरासंदर्भातील मोठी बातमी, सोयाबीनचे भाव 6000च्या पुढे 6230 रुपयांचा उच्चांकी टप्पा गाठला। आवक घटल्याने दरामध्ये उसळी। मागील काही दिवसांपासून सध्या सोयाबीनच्या दरामध्ये तेजी बघायला मिळत आहे। प्रहार सोडून बच्चू कडूंच्या हाती धनुष्यबाण, शिंदे सेनेमध्ये ताच विधान परिषदेची लॉटरी, संघटनेचे केले विलीनीकरण। बच्चू कडू यांनी आता शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटते, आम्हाला नक्की कळवा। अजितदादांच्या तिन्ही घराबाहेर काळी जादू, बारामतीतील नेता खरातच्या संपर्कामध्ये रोहित पवार यांचा गौप्यस्फोट। अजितदादांच्या तिन्ही घराबाहेर काळी जादू करण्यामध्ये आल्याचा दावा रोहित पवार यांनी केला। साखर कांदा प्रश्नी केंद्राकडे पाठपुरावा, देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती। साखर कारखान्यांसमोरील अडचणी सोडवण्यासाठी तसेच कांदा उत्पादकांच्या प्रश्नासंदर्भामध्ये राज्य सरकार लवकरच आपले शिष्टमंडळ केंद्र सरकारकडे नेणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। भरपाई जमा करण्याचे काम सुरू, शेतकऱ्यांना दिलासा। खरीप हंगामाच्या तोंडावरती राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। सध्या जर बघायला गेलं तर शेतकरी शेती मशागतीच्या कामामध्ये व्यस्त असून आता शेतकऱ्यांना देखील पैशांची अत्यंत गरज आहे आणि याच पार्श्वभूमीवरती अखेरकार खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे नक्कीच आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 1300 कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात झाली। राज्यातील कांदा उत्पादकांना काहीसा दिलासा, नाफेड एनसीसीएफ कडून 2 लाख टन खरेदीचे उद्दिष्ट। केंद्र सरकारने 2026-27 या हंगामासाठी बफर स्टॉक तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या असून आता नाफेड आणि एनसीसीएफ कडून 2 लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यामध्ये आले असल्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला। एल निनोची धास्ती, पाणी टंचाईचे सावट। राज्यामध्ये अनेक धरणांमध्ये 101 टीएमसी जास्त साठा, तरीही पाणी वापराचे करावे लागणार आहे नियोजन। उत्तर प्रदेशच्या धर्तीवरती राज्यात ही खतांचे लिंकिंग बंद करणार, दत्तात्रय भरणे यांची माहिती। कंपन्यांकडून रासायनिक खतांचा पुरवठा होताना होत असलेले लिंकिंग बंद होण्याबाबत उत्तर प्रदेशने जो आदेश काढला आहे तर त्याच धर्तीवरती राज्यामध्ये देखील निर्णय घेण्यामध्ये येईल अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली।
मोठी बातमी, कापसाची भरपाई काढण्याचे काम सुरू. लवकरच आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार आहे. कापूस पिकाच्या पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पादनाच्या आकडेवारीच्या आधारे पीक विमा भरपाई काढण्याचे काम आता सुरू आहे. अद्याप भरपाईचा आकडा पुढे आला नसला तरी पुढील काही दिवसांमध्ये कापूस पिकाच्या विमा भरपाईचाही आकडा पुढे येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शेतकरी मित्रांनो, सध्या तरी प्रामुख्याने सोयाबीन या पिकाचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली असून आता लवकरच कापसाचा देखील पीक विमा या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे आता लवकरच राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार आहे. पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्डचा शेतकऱ्यांना आधार 3 लाखापर्यंत कर्जावरती 0 व्याजाची संधी. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्डचा आता शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा फायदा होणार असून आता शेतकऱ्यांना या ठिकाणी पशुपालन करण्यासाठी 3 लाखापर्यंत या ठिकाणी कर्ज मिळणार आहे. 0 व्याजाची संधी. निवडणुका संपल्या, पेट्रोल डिझेल महागणार. तेल कंपन्यांना लिटर मागे 18 रुपयापर्यंत तोटा. सध्या जर बघायला गेलं तर अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता बघायला मिळत आहे. सध्या जर बघायला गेलं तर लवकरच आता दर वाढण्याची शक्यता. शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मित्रांनो, तुमच्या खात्यावरती किती हजार रुपये जमा होणार हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्याकरिता तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटर किंवा ई सेवा केंद्रावरती जाऊ शकता. त्या ठिकाणी तुमच्या अर्जाची स्थिती तपासा आणि पीक विम्याच्या पोर्टलवरती जेवढी रक्कम दिसेल तर तेवढी रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होईल. हवामान बदल आणि पीक खर्चाचा सखोल अभ्यास करा. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे आदेश बघायला मिळत आहेत. राज्यातील 4ही कृषी विद्यापीठांना आपापल्या क्षेत्रातील पीक पद्धतीचा सखोल अभ्यास करून त्याचा अहवाल शासनाला सादर करावा असे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. आता भलाईचा काळ संपला. डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा एकदा धमकी बघायला मिळत आहे. आखाती देशातील युद्धामुळे संपूर्ण जगाचे टेन्शन वाढले असतानाच आता अमेरिकेने पुन्हा एकदा इराणला धमकी दिली असल्याचं बघायला मिळत आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. फार्मर आयडीसाठी आता स्वतंत्र मदत कक्ष. सध्या जर बघायला गेलं तर राज्यातील शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच की फार्मर आयडी नोंदणीतील समस्यांबाबत शेतकऱ्यांना आता मार्गदर्शन केले जाणार असून त्यासाठी कृषी आयुक्तालयाने आता स्वतंत्रपणे मदत कक्ष उघडला असल्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळणार. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा भरपाईपोटी 28 एप्रिलपर्यंत 1300 कोटी रुपये निश्चित झाले आहेत. त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यावरती 831 कोटी रुपये जमा करण्यामध्ये आले आहेत. सोयाबीनसाठी सर्वाधिक 1146 कोटी रुपये भरपाई ही निश्चित झाली आहे. सोयाबीनसोबतच तूर, कांदा, भात, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, भुईमूग आदी खरीप पिकांच्या भरपाईचा देखील यामध्ये समावेश आहे. मात्र यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन या पिकाचा पीक विमा जास्त जमा होत असल्यामुळे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत मंजूर रकमेपैकी साधारणतः 831 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले असून उर्वरित रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात आहे. कापूस दर वाढीचा लाभ व्यापाऱ्यांनाच, शासनाला देखील फायदा. साठवणूक खर्च वाढल्याने शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडले आहेत. सध्या जर बघायला गेलं तर सोयाबीन तसेच कापसाच्या दरामध्ये सुधारणा झाली असली तरी याचा फायदा शेतकऱ्यांना नव्हे तर व्यापाऱ्यांना तसेच सरकारला होत असल्याचं सध्या बघायला मिळत आहे. दरवाढीचा शेतकऱ्यांना फायदा होत नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडले. शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्याची रक्कम जमा होत आहे. आतापर्यंत 1300 कोटींचा निधी मंजूर झाला असून त्यापैकी आतापर्यंत 831 कोटी रुपये जमा झाले असून उर्वरित रक्कम देखील जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले का नाही आम्हाला नक्की कळवा आणि जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीसाठी फार्मर आयडी अनिवार्य. सध्या जर बघायला गेलं तर कर्जमाफीची प्रतीक्षा करत असलेल्या राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा केली असून आता या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. 2 लाखांचे शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार असले तरी कर्जमाफीच्या लाभासाठी काही बाबींची पूर्तता असायला पाहिजे. त्यापैकीच एक महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असायला पाहिजे. कर्जमाफीच्या लाभासाठी फार्मर आयडी अनिवार्य.
तर शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या बातम्या आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे। सध्या पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तसेच कर्जमाफीच्या लाभासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असायला पाहिजे आणि फार्मर आयडी काढण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना 20 मे पर्यंत मुदत दिली आहे। त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ता, पीएम किसान योजनेचा देखील हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।